रविवार 16 ऑगस्ट रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारात दोन दुचाकींच्या समोरासमोर जोरदार धडक झाली। या अपघातात सांगवी कोळगाव येथील बाळासाहेब दामू घुमरे वय वर्ष 55 यांचा मृत्यू झाला, तर कोळपेवाडी येथील अनिल खाजेकर वय वर्ष 50 हे गंभीर जखमी झाले। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बाळासाहेब घुमरे हे दुचाकी क्रमांक MH15 EN 2339 वरून कोपरगावकडून कोळपेवाडीच्या दिशेने जात होते। ते शेतीचे बियाणे घेऊन आपल्या घराच्या दिशेने निघाले होते। त्याचवेळी अनिल खाजेकर हे दुचाकी क्रमांक MH17 BJ 7266 वरून कोळपेवाडीकडून कोपरगावच्या दिशेने जात होते। धारणगाव शिवारात दोनही दुचाकींच्या समोरासमोर जोरदार धडक झाली। या अपघातात बाळासाहेब घुमरे गंभीर जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून बाळासाहेब घुमरे यांना तातडीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं, मात्र रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केला। दरम्यान अपघातात गंभीर जखमी झालेले अनिल खाजेकर यांना संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। या अपघाताबाबत कोपरगाव तालुका पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही। सम्राट न्यूजसाठी मिलिंद विघे, कोपरगाव।